केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर चंद्रपूर शहरात विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला। प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यासमोर विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्रित आले। यावेळी फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त करण्यात आला। गेल्या अनेक दिवसांपासून विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी देशभर आंदोलन सुरू होते। या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला विद्यार्थ्यांनी त्यांच्या आंदोलनाचा विजय असल्याचं सांगितलं। यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तसंच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली। आज धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तीफा दिला, त्यामुळे आम्ही इथं सेलिब्रेट करत आहोत। अभिजित दिपके सरांनी खूप मेहनत केली इथपर्यंत यासाठी। सोनम सरांनी 26 दिवस उपाशी राहून आज आम्हाला हा दिवस मिळाला आहे। आज धर्मेंद्र प्रधाननी इस्तीफा दिला, आज आमची एज्युकेशन सिस्टम सुधारली, म्हणून आम्ही इथं सेलिब्रेट करत आहोत। आणि हा आमचाच नाही तर ज्यांना ज्यांना मुलं आहे त्यांची सुद्धा हे जीत आहे, कारण त्यांना समोर जाऊन त्यांच्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे। म्हणून त्यांनी सुद्धा इथं येऊन आम्हाला आमचं सेलिब्रेट करतील हेच मी त्यांना विनंती करते। आणि हा सेलिब्रेशन पूर्ण इंडियासाठी आहे। खरं तर हा सर्व विद्यार्थ्यांचा विजय आहे। जे जंतर मंतर येथे काही दिवसांपासून जे विद्यार्थी तिथे बसलेले होते उपोषणाला, त्यांनी आज सरकार हलवून टाकलेली आहे। ह्या सरकारलाही समजलेलं आहे, अगर विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर विद्यार्थ्यांची मांग पूर्ण केलीच पाहिजे। त्याचप्रमाणे आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेलाच आहे, पण दुःख ह्या गोष्टीचे आहे ज्या 21 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलेला आहे त्या नीटच्या परीक्षेमुळे, आणि तो घोटाळा धर्मेंद्र प्रधानच्या काळात झालेला होता। त्यामध्ये आज जो विजय मिळालेला आहे त्या 21 विद्यार्थी ते सामील झालेले नाही। हा एक आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक दुःख आहे। आणि जे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलेला ही आमची विजय आहे, पण त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहे तेही सरकारने लवकरात लवकर मागे घ्यावे। तसेच ज्या विद्यार्थ्यांनी 21 विद्यार्थ्यांनी जीव गमावलेला आहे त्यांना त्यांच्या घरच्या लोकांना किमान 1 करोड रुपयाची मांग ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे करण्यात येत आहे। तसेच अगर हे लवकरात लवकर केलं नाही तर पूर्ण दिल्ली पासून तर सर्वीकडे एक मोठं आंदोलन याच्यापेक्षाही उभारण्यात येईल, हा विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेला आहे। एवढंच आवाहन करतो की सर्व विद्यार्थ्यांनी एकजूट राहून पुढे काही देशावर घडला तरी सर्वांनी एकत्र येऊन असंच आपण कार्य करत राहू। उत्कृष्ट निकाल, दर्जेदार शिक्षण, हमखास करिअरची दिशा देणारे श्री साई पॉलिटेक्निक चंद्रपूर। प्रवेश प्रक्रिया सुरू। 31 वर्षांची गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची परंपरा, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, इंडस्ट्री ओरिएंटेड शिक्षण आणि उत्कृष्ट प्लेसमेंटची संधी। पॉलिटेक्निक डिप्लोमा 3 वर्ष, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मायनिंग अँड माइन सर्वेइंग इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी बीटेक इंजिनिअरिंग, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन एक्स-रे रेडिओग्राफी टेक्निक्स। कॉलेजमधील विशेष सुविधा, उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर सेंटर व स्मार्ट क्लासरूम्स, डिजिटल लायब्ररी व रीडिंग रूम, लँग्वेज लॅब सुविधा, सेंट्रल वर्कशॉप, इंडस्ट्रियल व्हिजिट्स व इंटर्नशिप ट्रेनिंग, कॅम्पस प्लेसमेंट ट्रेनिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व इंटरव्ह्यू गायडन्स, कॉलेज बस सुविधा, बॉयज अँड गर्ल्स हॉस्टेल सुविधा, कॅन्टीन व मेस सुविधा, प्लेसमेंट हीच आमची ओळख। नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड, टाटा, महिंद्रा, बजाज, HCL, कॉमिन्स, अदानी पॉवर, CEAT टायर, अंबुजा सिमेंट आणि इतर नामांकित कंपन्यांमध्ये करिअरची संधी। आजच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा।
श्री साई पॉलिटेक्निक, नागपूर रोड, चंद्रपूर. ॲडमिशनसाठी 7768-999-001 किंवा 9429-693737 या क्रमांकावर संपर्क साधा. ॲडमिशन ओपन. श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, भद्रावती.